नमस्कार मित्रांनो, सफारी टॉक्स मराठीच्या या नव्या व्हिडिओमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे। या व्हिडिओचा विषय आहे श्री विनोद खोसला यांनी इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 मध्ये दिलेलं एक महत्त्वाचं विधान। हे समिट म्हणजेच इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 भारत मंडपममध्ये 16 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारीच्या दरम्यान चालू आहे। या समिटचं उद्घाटन श्री नरेंद्र मोदी यांनी केलं आणि या समिटमध्ये जवळजवळ 2.5 ते 3 लाख लोक आपली हजेरी लावतील। या समिटमध्ये जे महत्त्वपूर्ण टेक CEOज आलेत आणि येऊन गेलेत, त्यात पहिलं नाव म्हणजे सुंदर पिचई गुगलचे, जेन्सेन हुआंग एनव्हिडियाचे, क्रिस्टियानो ॲमॉन कॉलकॉमचे, ब्रॅड स्मिथ मायक्रोसॉफ्टचे आणि ओपन AIचे सॅम ऑल्टमन। ह्याच पलीकडे काही राष्ट्राध्यक्ष जसे फ्रान्सचे इमॅन्युएल मॅक्रॉन, ब्राझीलचे लुला डिसिल्वा आणि स्पेनचे पंतप्रधान श्री पेड्रो सँचेज हे सगळे पण या समिटला उपस्थित राहणार आहेत। परंतु हे समिट गाजवलं ते म्हणजे विनोद खोसलाजींच्या एका विधानाने। तर हे विधान काय आहे आणि त्याचा भारतावर परिणाम काय होणार आहे, या सगळ्या गोष्टी आपण आता येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघूया। श्री खोसला हे भारतीय मुळाचे अमेरिकन नागरिक आहेत। खोसला साहेब हे एक बिलियनेअर आहेत, व्हेंचर कॅपिटलिस्ट आहेत। त्यांचा जन्म भारतात झाला आहे, परंतु त्यांची कर्मभूमी ही अमेरिकाच आहे। श्री खोसलानी 1982 साली सन मायक्रोसिस्टम्स ही नावाजलेल्या कंपनीची स्थापना केलेली होती आणि पहिली 2 वर्ष म्हणजे 1982 ते 1984 मध्ये श्री खोसला ह्या कंपनीचे CEO आणि चेअरमन होते। त्यानंतर श्री खोसलानी क्लायनर पर्किन्स कॉफिल्ड अँड बेअर्स नावाची व्हेंचर कॅपिटल कंपनी जॉईन केली आणि 2004 मध्ये त्यांनी स्वतःची कंपनी खोसला व्हेंचर्स सुरू केली। खोसला व्हेंचर्स ही सदैव AI, क्लीन टेक्नॉलॉजी, स्टार्टअप कंपन्या, कटिंग एज टेक्नॉलॉजी कंपनीजमध्ये निवेश करत आलेली आहे। त्यांनी केलेला सगळ्यात महत्त्वपूर्ण निवेश म्हणजे गुगलमध्ये आणि ज्युनिपर नेटवर्क्समध्ये। श्री खोसला हे व्यक्तिगत पातळीवर सुद्धा AI टेक्नॉलॉजी आणि ह्या सर्व विषयांमधली जी त्यांची प्रेडिक्शन्स आहेत की जे पुढे ह्या सर्व क्षेत्रामध्ये काय होणार आहे याचा ते जे अनुमान लावतात, यासाठी श्री खोसला सर्वांमध्येच टेक्नॉलॉजिकल एक्सपर्ट्समध्ये अतिशय प्रसिद्ध आहेत। तर खोसला साहेबांनी AI समिटमध्ये काय प्रेडिक्शन्स दिलेत आणि पुढे काय परिस्थिती AI मुळे उद्भवणार आहे याबद्दल त्यांनी त्यांचा अनुमान काय लावलं हे आता आपण ऐकूया। AI समिटमध्ये श्री खोसलाने आपलं मत स्पष्ट केलं की आत्ता गेली 3 दशकं जे भारताच्या IT कंपन्या BPO आणि आउटसोर्सिंग मॉडेलवर काम करत आहेत, ते आता येणाऱ्या 5 वर्षामध्ये पूर्णपणे बंद होणार आहे। आत्ता भारताच्या IT आणि BPO सेक्टरचं व्हॅल्युएशन $250 बिलियन एवढं आहे। परंतु AI मुळे जी सर्व कामं आता आपण मनुष्यबळावर करतो आहे, ती सर्व कामं AIच्या तर्फे निम्म्या दामावर आणि जास्त लवकर केली जातील आणि सर्व आउटसोर्सिंग आणि BPO रिलेटेड कामं जी इंडियन IT कंपन्या करत आहेत ती 2030 पर्यंत संपुष्टात येतील। खोसला साहेबांनी दुसरं पण एक विधान केलं होतं की मोठ्या कंपन्यांमध्ये जे 15 वर्ष 20 वर्ष जे टॉप मॅनेजमेंट एकाच कंपनीमध्ये चिकटून राहून काम करते, तर त्याबद्दल खोसला साहेबांचं काही फार चांगलं मत दिसलं नाही। त्यांचं म्हणणं असं होतं की एकाच ठिकाणी समजा इतका प्रदीर्घ काळ राहण्याची इच्छा असेल तर याचा अर्थ एवढाच होतो की त्या व्यक्तीमध्ये स्वतःला बदलण्याची आणि नवीन परिस्थितीमध्ये ढळण्याची फारशी क्षमता उरलेली नाही। या उपर श्री खोसलांनी या AI समिटमध्ये आलेल्या 3 लाख पेक्षा जास्त लोकांची प्रशंसा केली। भारतामध्ये ह्या प्रकारच्या विषयांमध्ये जी लोकांना रुची आहे त्याची त्यांनी प्रशंसा केली आणि त्यांनी आग्रह धरला की भारताचं स्वतःचं एक AI मॉडेल असलं पाहिजे। त्यांनी स्वतः सर्वम AI मध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, त्याचाही त्यांनी या समिटमध्ये उल्लेख केला। खोसला साहेबांच्या मते आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे एक प्रकारची समानता जगभरात येईल। वैद्यकीय सेवा, शैक्षणिक सेवा ह्या अतिशय कमी दरावर सर्व समाजाच्या सर्व घटकांना उपलब्ध होतील। त्याचप्रमाणे त्यांनी सांगितलं की इंडियन IT कंपन्यांनी आता आपला पूर्ण फोकस जो आहे, आपले पूर्ण लक्ष जे आहे ते AI सर्व्हिसेस आणि AIच्या संदर्भात सगळ्या कामांवर आता लक्ष केंद्रित केलं पाहिजे। त्यांचा सल्ला असा होता की भारताने AI सेक्टरमध्ये निवेश करून अमेरिका आणि चायना यांच्याशी स्पर्धा करायला आता स्वतःला सुसज्ज केलं पाहिजे। इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, द ओनली थिंग दॅट इज परमनंट इज चेंज।
या म्हणीचा अर्थ एवढाच होतो की एकच गोष्ट पक्की आणि नक्की आहे, ते म्हणजे गोष्टी बदलणार आहेत. अशाच प्रकारचे संकेत श्री खोसला यांनी आपल्याला दिलेले आहेत. यांच्या संकेताप्रमाणे समजा भारताच्या आय टी सेक्टरनी आणि आय टी कंपन्यांनी स्वतःला आउटसोर्सिंग मॉडेलवरनं बदलून AIच्या मॉडेलवर समजा आणलं, तर भारताच्या आय टी सेक्टरचा दबदबा येणारी काही दशकं आहे तसाच राहील. परंतु ह्याच्यात समजा भारताचा आय टी सेक्टर समजा अपयशी ठरला, तर कदाचित भारताचं आय टीवरचं प्रभुत्व जे आज आहे ते कदाचित पुढे राहणार नाही. याचबरोबर श्री खोसलांनी सांगितल्याप्रमाणे भारताला AI मॉडेलमध्ये सुद्धा स्वावलंबी व्हायला लागेल. तर बघूया आपण पुढच्या वर्षांमध्ये कशा काय गोष्टी बदलत आहेत आणि भारत आणि भारताचं आय टी सेक्टर पुढे वाटचाल कशी करतो आहे. मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आम्ही आपल्याला AI समिट आणि श्री खोसला यांनी दिलेल्या संकेतांविषयी माहिती देण्याचा प्रयत्न केला. तुर्तास आपला निरोप घेतो. आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओपर्यंत निरोप घेतो. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.